परभणीच्या पाथरीमध्ये बोरगव्हाण इथं आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी अंबादास दानवे त्याचबरोबर बाबाजानी दुर्राणी हे देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते। परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला। यावेळी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांसोबत देखील संवाद कृषी साधला। मंत्र्यांनी एकाही शेतकऱ्यासोबत चर्चा केली नाही, काहीच नाही। कृषी मंत्री आले आणि सरळ निघून गेले। काय आदेश दिले ते? काय माहिती नाही. किती वाजता आले ते? चिडचिड शेतकऱ्याचा रोष त्याला समजा, शेतकऱ्यावर रोष व्यक्त केला त्यांनी, म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना बोलू दिलं नाही साहेब। चिडचिड केली। तुम्ही मागणी काय केली तुम्ही त्यांची? मागणी करायला पिकाचं नुकसान झालं नाही। बोललेच नाही तर काय मागणी करावं? गाडीतून उतरले ना? गाडीतून उतरले, तिथून पायी पायी चालत आलो, त्याच्या पुढी पुढी आलो, बोलायलो। मला आमचा का नाही ऊस वाहून गेलाय, खांदू खांदू रानं गेले, तर तुम्ही बघा बघा, तर ते डोळे असे करायला, तर त्याच्याने मी काय बोललोच नाही बघा। अच्छा. तर त्याच्यानं काय बोललो नाही, काय नाही का ते